राहाता येथील प्रसिद्ध व्यापारी नेमिचंद लोढा यांच्या मातोश्री सरलावती फुलचंद लोढा यांचा वाढदिवस शहरातील ग्रामदैवत श्री वीरभद्र मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी नेमिचंद लोढा म्हणाले की आज आईचा वाढदिवस शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र महाराज मंदिरात साजरा केलाय। आईच्या वाढदिवसानिमित्त 99,999 रुपये दीपमाळसाठी देऊन साजरा केला। दीपमाळेचे सुशोभीकरणाचे काम सुरू असून त्यासाठी ही देणगी देण्यात आली आहे। वाढदिवस नेहमीच हॉटेलमध्ये जाऊन किंवा इतरत्र साजरा करतो, त्यासाठी भरपूर प्रमाणात पैसा सुद्धा खर्च होतो। मात्र आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करून आपलं घर संसार चालवतो, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूनच आज आम्ही ही छोटीशी भेट शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र मंदिरातील दीपमाळे नूतनीकरणासाठी दिलाय। याचा आम्हाला सर्व बंधूंना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं। या निमित्तानं आईची ही इच्छापूर्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्या आईचा वाढदिवस होता आणि आईने ठरवलेलं होतं की इथून पुढे माझे वाढदिवस साजरे करायचे नाही, कुठल्या हॉटेलला जायचं नाही। मग आम्ही भावांनी एक ठरवलं की आपण वाढदिवसाच्या निमित्त वीरभद्रचरणी छोटीशी एक भेट देऊया आणि आम्ही ती वीरभद्रचरणी भेट दिली। आम्हाला फार आनंद वाटला, आमच्या संपूर्ण फॅमिलीला पण फार आनंद वाटला या गोष्टीचा। याप्रसंगी श्री वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे यांच्या हस्ते सरलावती फुलचंद्र लोढा यांचा वाढदिवसानिमित्त श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष विजय सदाफळ, श्री आणि सौ हेमलता नेमिचंद लोढा, आनंद लोढा, भारत लोढा, संकेत लोढा, अरिहंत लोढा, जय लोढा, सार्थक लोढा तसेच बाबूशेठ पारनेरकर, अशोक रायसोनी, हार्दिक लोढा, विश्वस्त साहेबराव निधाने, सागर सदाफळ, निवृत्ती बनकर, चांगदेव गिधाड, सचिन बोठे, चांगदेव गाडेकर, दिलीप वाघ, प्रवीण सदाफळ, राजेंद्र गायकवाड, डॉ सुरेश बोठे, मिलिंद गाडेकर, रावसाहेब धुमसे, बाळासाहेब सोनटक्के, सुधाकर कुंभकर्ण, सचिव अरविंद गाडेकर, पुजारी सर्जेराव भगत, लोढा यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। याप्रसंगी साहेबराव निधाने म्हणाले की सरलावती लोढा यांनी देणगी दिल्याबद्दल ट्रस्टच्या वतीनं आभार मानतो। त्यांच्या नावाची कोनशिला दीपमाळ येथे लावण्यात आली, तसेच जे 51,000 रुपये पेक्षा जास्त देणगी देतील त्या देणगीदारांचे नाव कोनशिलेवर टाकण्यात येईल। नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टच्या मंदिराचे सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। उत्सव ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सरलाताई लोढा यांचा सत्कार करण्यात आला। त्यांनी 99,999 रुपये या ठिकाणी देणगी दिली। त्यांचा अनेक दिवसापासून या ठिकाणी संकल्प होता, आज त्यांनी तो संकल्प पूर्ण केला। त्यांची मुलं वगैरे यांनी सर्व कुटुंबियांनी या ठिकाणी येऊन मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि वीरभद्राबद्दल त्यांची जे भावना होती त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी देणगी दिली। आणि त्याचप्रमाणे इंदिराबाई प्रकाश धारीवाल यांनी देखील 21,000 रुपयाची देणगी दिली। वीरभद्र देवालय ट्रस्टने एक निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी जे मंदिराला 51,000 रुपयाच्या पुढे जे देणगी देतील त्याच्या कोनशिला या ठिकाणी आम्ही लावणार आहोत। आणि आता जवळजवळ गेल्या वर्षी आपल्याकडे 85 लाख रुपये या ठिकाणी महादेव मंदिराकरता जमा झाले आणि आता देखील चांगला ओघ या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण जवळजवळ 60-70 लाख रुपये या ठिकाणी वीरभद्र मंदिराच्या रिनोव्हेशन करता या ठिकाणी सुशोभीकरण केलेलं आहे आणि पुढे अजून काम चालू आहे। असे अनेक कामं वीरभद्र देवालय ट्रस्टने हाती घेतलेले आहे। जबाजी मेचे आणि उपाध्यक्ष विजय सदाफळ सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी, त्याचप्रमाणे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या वीरभद्र देवालय उत्सव ट्रस्टचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। असं मी सर्व देणगीदारांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या कोनशिलेवर नाव कसं येईल या संदर्भात आपण निर्णय घ्यावा ही विनंती। तसेच उपाध्यक्ष बोठे यांनी देखील मनोगत व्यक्त केलं। आज या ठिकाणी श्रीमती सरलावती फुलचंद लोढा यांचा 72वा वाढदिवस असल्या कारणाने या ठिकाणी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वीरभद्र मंदिरासाठी त्यांच्याकडून 99,999 रुपये देणगी मिळालेली आहे। त्यांचा या ठिकाणी वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं यथोचित असा सत्कार केलेला आहे। मी या निमित्ताने श्रीमती सरलावती फुलचंद लोढा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना उत्तम आरोग्य लाभो, उदंड आयुष्य लाभो अशी वीरभद्रचरणी प्रार्थना करतो। तसेच या ठिकाणी दुसरी एक देणगी सौ इंदिराबाई प्रकाशलाल धारीवाल यांच्याकडून 21,000 रुपये मंदिरासाठी देणगी मिळालेली आहे। त्यांच्याही वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं खूप खूप धन्यवाद आणि आभार। धन्यवाद। आज हमारे दादी सर का 72th बर्थडे है
इस साल दादी सा ने ऐसा कहा, उनकी ऐसी इच्छा थी कि आज उनके बर्थडे पे सबने आइमबिल करना चाहिए और होटल वगैरह केक कटिंग नहीं करना चाहिए। तो उनके शब्द का मान रख के उनके सारे बेटों ने, बहुओं ने, सब ने आइमबिल रखा है, आइमबिल किया भी है और उनको एक गिफ्ट दिया है। वो गिफ्ट ऐसे दिया कि उन्होंने होटल में बर्थडे ना करते हुए वीरभद्र महाराज मंदिर को डोनेशन देते हुए इस तरह से उनका बर्थडे सेलिब्रेट किया है। या प्रसंगी ट्रस्टच्या वतीनं आभार बाळासाहेब सोनटक्के यांनी मानले. एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता.